श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, मणक्याच्या आजारावर डॉक्टर स्वप्नील नवले यांची स्पायनो केअर उपचार पद्धती या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण डॉक्टर स्वप्नील नवले सरांशी बोलणार आहोत आणि त्यांच्याकडून विविध प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत. डॉक्टर स्वप्नील नवले यांचे नवले मणक्याचे हॉस्पिटल, छत्रपती शिवाजी महाराज रोड, श्रीरामपूर. मोबाईल 9665 23 98 58. कुठल्याही प्रकारच्या मणक्याच्या आजाराच्या संबंधी आपण जर त्रस्त असाल तर लगेच संपर्क साधा श्रीरामपूरचे डॉक्टर स्वप्नील नवले यांचे डॉक्टर नवले हॉस्पिटल यांच्याशी. पत्ता छत्रपती शिवाजी महाराज रोड, श्रीरामपूर. मोबाईल 9665 23 98 58. डॉक्टर, आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. आपण पुरुष मंडळी आणि महिला भगिनी आणि एक कुटुंब, आपलं मुलं बाळं, आई वडील, हे सगळं काही कुटुंब असतं. आणि या कुटुंबामध्ये बऱ्याच वेळेस आपल्या घरातल्या महिला भगिनी ज्या आहेत त्यांचं प्रचंड योगदान असतं. म्हणजे सगळ्यात जास्त काम जर कोण करत असेल तर महिला भगिनी, पण त्यासोबतच जर का त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असेल त्यामध्येही नंबर लागतो महिला भगिनींचाच. त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होता कामा नये, याच विषयावर आज आपल्याला बोलायचं आहे. महिला भगिनींना जे कमरेचे आजार होत असतात त्याविषयी काय सांगू शकाल? आपण जर बघितलं तर पुरुषांपेक्षा महिलांमध्ये कमरेच्या आजाराचे प्रमाण हे जास्त आहेत. त्याचं कारण असं आहे की स्त्रियांमध्ये मूळतः सुरुवात होते त्यांच्या पाळी येण्याच्या अवस्थेपासून. मग त्याच्यानंतर त्यांना प्रेग्नन्सी कॅरी करावी लागते. त्यानंतर बाळाचे पोषण त्यांना साधारणतः 1 वर्ष करावं लागतं. त्यानंतर पुढे मेनोपॉझल स्टेज वगैरे, ह्या सगळ्या वेगळ्या सिस्टीम्स या पुरुषांपेक्षा महिलांमध्ये एक्स्ट्राच्या आहेत. हे सर्व करत असताना त्यांच्या शरीरातील हाडामांसांची झीज, कॅल्शियमची कमतरता या गोष्टी त्यांना जास्त जाणवतात आणि त्यामुळे स्त्रियांमध्ये हे आजार जास्त आढळतात. ग्रामीण भागातील स्त्रियांमध्ये एक महत्त्वाची गोष्ट अजून अशी आढळते की स्त्रियांना कामं खूप असतात घरची. घरातलं बघून त्यांना बऱ्याचदा बाहेरचं पण करावं लागतं आणि त्यामुळं होतं काय, त्यांना त्रासाची सुरुवात थोडी होते, परंतु त्रास घरी कोणाला सांगत नाही आणि त्या त्रास सहन करत असतात. त्रास वाढत जातो, मग कुठंतरी त्या एखादी गोळी आणून खातात वेदनाशामक, परंतु तो त्रास वाढत जातो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, आपण आपल्या माऊलीची काळजी स्वतः घेतली पाहिजे. नवले मणक्याचे हॉस्पिटल या ठिकाणी आपल्याला मिळेल मणक्याच्या आजारावर विना ऑपरेशन स्पायनो केअर ट्रीटमेंट. या दुखण्यानं आपण ग्रस्त आहात का? लगेच संपर्क करा 9665 23 98 58 या नंबरवर. आपण डॉक्टरांशी बोलू शकता, डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊ शकता, सोबतच व्हॉट्सॲप मेसेज करू शकता. स्त्रियांना जे काही कमरेचे आजार होत असतात, पुरुष मंडळींनी कशा पद्धतीने सतर्क राहिलं पाहिजे याविषयी आम्हाला सांगा. पुरुष मंडळींनी तर माझं मत आहे की त्यांच्या संग वेळोवेळी डिस्कशन केलं पाहिजे आणि त्यांना होणारे त्रास हे त्यांनी जरी नाही सांगितले तरी आपण काळजीपूर्वक लक्ष देऊन ते आपल्याला समजलं पाहिजे की अरे, आज ही आराम करते, आज ही लगेच बेडवर झोपली आहे तर हिला त्रास होतोय, किंवा आज तिने वेदनाशामक गोळी मागवली आहे तर तिला त्रास होतोय. तर त्वरित त्यांना दवाखान्यात दाखवलं पाहिजे आणि वेळीच त्याची ट्रीटमेंट करून घेतली पाहिजे. अजून एक महत्त्वाचं म्हणजे की बऱ्याचदा काय होतं, माझा अनुभव असा आहे की स्त्रिया जोपर्यंत आमच्याकडे येतात तोपर्यंत त्रास एवढा वाढलेला असतो की अगदी ऑपरेशनची स्टेज आलेली असते किंवा त्यांना ऑपरेशन सांगितलेलं असतं. प्रायमरी स्टेजमध्ये बऱ्याचदा आमच्याकडे स्त्रिया येतच नाही, कारण की ते अंगावर काढतात आणि त्रास वाढून मग आमच्यापर्यंत येतात. मग अगदी पुन्हा मला हा एक प्रॉब्लेम जाणवतो सारखा की त्यांना जर म्हटलं 6 दिवस ॲडमिट राहा तर ते 6 दिवस ॲडमिट राहायला तयार नसतात, कारण की घरी कोणी करायला नसतं. याचा अर्थ आपण समजून घ्यावं की त्यांच्यावर आपली डिपेंडन्सी किती आहे आणि त्याच माऊलीची जर आपण काळजी घेतली नाही तर कसं होईल. कारण की आपण 6 दिवस त्यांना ॲडमिट ठेवायचं तर ते देखील आपण घरी ॲडजस्ट करू शकत नाही टाईम. आम्ही असं बघतो की 6 दिवस त्यांना ॲडमिट ठेवल्यानंतर जाताना त्या जवळजवळ पूर्ण एक 80, 90 किंवा 95% बऱ्या होऊन त्या घरी जातात आणि अगदी आनंदाने घरी जातात. नंतर थोडे दिवस त्यांना काही दिवस आराम करून त्या पुन्हा त्यांचं काम पूर्ववत करू शकतात आणि ही ट्रीटमेंट विदाऊट ऑपरेशन, विदाऊट साईड इफेक्ट होते. ज्यांची मानदुखी आहे, कंबरदुखी आहे, पाठदुखी आहे आणि पेशंटला रिलीफ हवा आहे, तीव्र वेदना असतील किंवा कमी वेदना असतील पण उपचार करून घेणं हे गरजेचं वाटतंय, तर आजच संपर्क साधा. डॉक्टर